नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्वशुरान सुहृदश्चैव द वरती आघात, सेनयोरुभयोरपि तान समीक्षीयस मी वरती आघात, समीक्षीयस कौंतेयस विसर्गाबद्दल हलंत स, सर्वान स वरती आघात, सर्वान बंधून वस्थितान व वरती आघात, वस्थितान श्वशुरान सुहृदश्चैव, सुहृद आपण म्हणतो ना सुहृद, सुहृदश्चैव, सुहृदश्चैव, श्वशुरान सुहृदश्चैव, 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 श्वशुरान सुहृदश्चैव, सुहृद होतंय ना, सुहृदश्चैव, सुहृद, सुहृद, हा, सुहृदश्चैव, श्वशुरान सुहृदश्चैव, ध येतोय का अजूनही? हृदय आपण म्हणतो ना हृदय, सुहृद, सुहृद, काय म्हणाल? म्हणा सुरु, सुरु, रु हा तोंडात नाही तर रु सोपा आहे म्हणायला, रु, हा, सुहृदश्चैव. बघा र म्हटलं ना इथून की आपलं हे जे काय म्हणतात स्वरयंत्र त्याला पण व्यायाम आहे हा, म्हणून तो तोंडातून नाही म्हणायचा. श्वशुरान सुहृदश्चैव, छान म्हणा. परत सेनयोरुभयोरपि, म्हणा सेनयोरुभयोरपि, पीरस्व, सेनयोरुभयोरपि, सेनयोरुभयोरपि, बघा श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि, म्हणा म्हणा श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि, श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि, म्हणा परत एकदा सुहृद, 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 हा प्रॅक्टिस करा, घरचा अभ्यास घ. पुढचा घेऊयात, म्हणजे पुढची ओळ. तान समीक्षीयस कौंतेयस, हा समीक्षीय, क्षीय, क्षीय, हा तान समीक्षीय, छान. तान समीक्षीय स कौंतेयस,
तान् समीक्ष्य स कौन्तेयस् तान् समीक्ष्य स कौन्तेयस् छान म्हणा म्हणा येतोय का तान् समीक्ष्य स तान् समीक्ष्य स तान् समीक्ष्य स कौन्तेयस् म्हणा काय होतंय स जो आहे ना हा तो क्ष झाला की त्याला जोडून घ्यायचं हा हा तान् समीक्ष्य स क्षीय स हा छान म्हणा तान् समीक्ष्य स कौन्तेयस् परत एकदा आलं म्हणा तान् समीक्ष्य स कौन्तेयस् परत मी फक्त दीर्घ तान् समीक्ष्य स कौन्तेयस् म्हणा सर्वान् बन्धूनवस्थितान् सर्वान् बन्धूनवस्थितान् म्हणजे हा संधी विग्रह आहे सर्वान् बंधून अवस्थितान म्हणजे तिथे उभे आहेत अवस्थितान तिथे उपस्थित आहेत सर्वान् बंधून अवस्थितान म्हणा छान परत तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान् तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान् छान म्हणा तान् समीक्ष्य स मी दीर्घ तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धून् परत एकदा छान परत एकदा पूर्ण श्लोक बघा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान् म्हणा तान् छान म्हणा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान् म्हणा तान् समीक्ष्य स झालं सर्वान् बन्धून् छान परत
श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्. परत एकदा. श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्. सुहृदय होत आहे ना, य काढून टाकायचं आहे. सुहृदश्चैव. हा, छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. श्वशुरान सासऱ्यांना पाहिलं, सुहृदश्चैव सुहृद म्हणजे ज्यांची हृदय चांगली आहेत असे म्हणजे सज्जन सत्पुरुष आणि मित्र, अशा सगळ्यांना सेनयोः उभयोः अपि दोन्ही सेनांमध्ये उभं पाहिलं. तान समीक्ष्य त्यांना पाहून त्यांना निरखून, सहा कौन्तेयः सर्वान बंधून अवस्थितान असे आपलेच सगळे बंधू बांधव आप्त स्वकीय इथे युद्धासाठी सज्ज आहेत हे पाहून.